नमस्कार मित्रांनो. क्रिकेट या खेळामध्ये जर तुम्हाला चांगला बॉलर व्हायचं असेल, तर फक्त बॉल पकडणं हेच माहिती नसावं. तुम्हाला त्याची ग्रिप कशी पकडावी ही पहिली स्टेप महत्वाची असते. मशीनिंगच्या गेममध्ये सुद्धा असंच असतं. रॉ मटेरियल तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशनसाठी बनवताय, हे खूप महत्वाचं असतं. भले ते रॉ फेरस मटेरियल असो, नॉन फेरस मटेरियल असो, तुमचं स्पेशालिटी मेटल असो किंवा सुपर अलॉईज असो, प्लास्टिक असो, रेझिन असो. हे सिलेक्ट करताना तुम्हाला एंड ॲप्लिकेशनचा विचार जरूर करावा लागतो. तर जर चुकीचं रॉ मटेरियल चुकीच्या प्रोसेससाठी वापरलं तर 4 नुकसान होते. एक, तुमची इनॅक्युरेट मशीनिंग. दुसरा आहे टूल लॉस. तिसरा आहे तुमचं प्रोडक्शन लॉस आणि चौथं आहे कंप्लीट कंपोनंट फेल्युअर. सो ओव्हरऑल 3 गोष्टींचा तुम्ही नेहमी अभ्यास केला पाहिजे. एक म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन कशासाठी आहे. दुसरं, टूल कंपॅटिबिलिटी आहे का त्या रॉ मटेरियलला. तिसरी, या रॉ मटेरियलमुळे जो कंपोनंट तयार होईल त्याची पोस्ट प्रोसेसवरचा इम्पॅक्ट, लाईक तुम्ही हीट ट्रीटमेंट किंवा आयोनायझिंग ह्या इफेक्टमुळे त्या कंपोनंटवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्या गोष्टीचा महत्वाचा विचार केला पाहिजे. अशा बऱ्याच ट्रिप्स आणि ट्रिक्स मी माझ्या पहिल्या चॅप्टर गेम ऑफ मशीनिंग बुकमध्ये, आता दिलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ती डाउनलोड करा आणि हे पहिलं चॅप्टर वाचा. तर त्याप्रमाणे तुम्ही माझा जो चॅनल आहे skillmac.edu याला सुद्धा सबस्क्राईब करा. कारण येत्या काळामध्ये मी तुम्हाला 22 स्टेप्सचं कंप्लीट प्रोसेस सांगणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळी एक्झाम्पल्स, मग ती एरोस्पेस कंपोनंट असो, ऑटोमोटिव्ह कंपोनंट असो, मेडिकल इम्प्लांट असो किंवा 3C कंपोनंट असो, या 22 स्टेप्सचा हा यूज कसा करायचा जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेट आणि ऑप्टिमम क्वालिटी प्रॉडक्ट मिळेल.